कर्मचाऱ्यांना सर्व सैनिकांना आग्रहाची विनंती करते। माझ्या भावाची हर्सुल जेल समोर रॉड, बॅट, चाकू घालून निर्दयपणे हत्या करण्यात आली, ते 4:30 वाजेच्या सुमारासमध्ये। आणि तो आमच्या घरामध्ये करता सवरता म्हणजे आमचा एक पाठुंबाच होता सर्वांचा। माझे वडील 75 वर्षाचे आहे, माझी आई 65 वर्षाची आहे आणि तो भाड्याच्या रूम मध्ये राहत होता। आज त्या लोकांनी त्याला मारून आमच्या सर्वांमधून दूर केलं। मग माझी आई वडील यांचं काय करायचं आता? आम्ही 4 बहिणी, आता आम्ही कोणाच्या दारात उभं राहायची? आता त्या गुंड्यांनी तर माझ्या भावाला 15 ते 16 जणांनी मिळून मारलं। ते आता ज्या दिवशी झालं त्या दिवशीपासून 4च जण अटक आहे। मग बाकीचे गुन्हेगार कुठे आहे? ते पोलीस कर्मचाऱ्यांनी शोधून काढावं आणि त्यांना सर्वांनाच फाशीची शिक्षा, एकदम कडक शिक्षा द्यावी। कारण की माझ्या भावाची हत्या ही साधारण हत्या नाही केली, त्यांना रॉड चाकू मारू मारू त्याला बेशुद्ध पाडून खाली पाडलं। खाली पाडून सुद्धा तिथं ते चाकू रॉड बॅट हातामध्ये घेऊन उभे राहिले। असे दरोडखोर जर गल्ल्यानं फिरत असले तर बाकीच्या समाजाचं आमचं काय व्हायचं? आम्हाला सुद्धा त्याच्यापासून भीती आहे। आज ते 4 जण मदत 11 जण जर गल्ल्याने फिरत असले ते आमच्यावर बी हल्ला करू शकतात, आमच्या घरावर येऊन आम्हाला मारू शकतात। ते गल्लीमध्ये 12:30 ते 1च्या सुमारास आले। बबलू मोर्याचं घर कुठे आहे? त्या महाराजाचा आज आम्ही कांड करणार आहे, त्याच्या आज आम्ही गेम करणार आहे असे म्हणून घरापुरून गेले। आज 3 गाड्या घरापुढं बी आल्या होत्या। ते गल्लीमध्ये येऊ शकतात, गल्लीमध्ये धमक्या देऊ शकतात। तर मग अशी लोक काय करणार नाही? हे समाजानं व पब्लिक सिटीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना, भीमसैनिकांना, ते जेवढे ग्रुप असतील या जगामध्ये जेवढे काही, ते सर्व लोकांनी लोकांना अटक केला पाहिजे। अशा लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे। कारण की ते गल्ल्यामध्ये खुलेआम येतात, काड्या ते घेऊन कुठे घर शोधू लागले। खुलेआम 4:30चा टाइम म्हणजे हा काही रात्रीचा टाइम नसतो, तिथे पब्लिक असते। हर्सुल जेल समोर मैदान, ते मैदान काही छोटं मैदान नाही, खुलेआम मैदान। तिथे झाडी झुडी काही नाही, तिथे एवढ्या खुलेआम जगामध्ये त्यांना चाकू रॉड ते घेऊन मारलं। ते कोणाला पोलीस कर्मचाऱ्याला घाबरले का? कोणाला लोकांना घाबरले का? आम्हाला हे मारल्याच्या नंतर आमचं काय हाल होतील? आम्हाला काय शिक्षा भेटल? आम्हाला कोणी काही करण का? या संदर्भामध्ये जे लोकांनी हत्या केली यांचा काही जुना वाद होता, काय कारण होतं? नाही, यांचा तर वाद नव्हताच, कारण की वाद नव्हता। पण मग त्यांचं म्हणणं आहे तर 6 महिन्यापूर्वी त्याच्या संग आमचं झगडा झालता बा, आम्ही ते पण मान्य करतो। 6 महिन्यापूर्वी झगडा झाला होता। त्या माणसाचा हात फुटला का, पाय फुटला का, डोळा फुटला का, काहीतरी त्याला व्हायला पाहिजे। भांडणं झालं म्हणजे त्याचं काही व्हायला पाहिजे ना। झालं ते सिद्ध दाखवायला पाहिजे। त्यानं माझं हे यानं केलं होतं, त्याने त्याला जीवाशीच मारून टाकलं। ते त्याने जीवाशी मारून टाकलं, तो मान्य करतोय की मी 6 महिन्या पहिले झगडा, हे सगळं चुकीचं आहे। हे प्लॅनिंग करून प्लॅनिंग आहे पूर्ण। त्याच्या मागे कोण आहे? हे जे सांगते त्यांच्या पाठीमागे कोण आहे? मास्टर माइंड त्यांचा कोणाचा आहे? ही प्लॅनिंग होऊन माझ्या भावाला मारलेलं आहे। समोरचे आरोपी जे कोणते समाजाचे मारणारे? एक राजपूत समाजाचा आहे, एक बौद्ध आपल्या समाजाचा ना, एक बौद्ध समाजाचा आहे। बाकीचे तर आम्हाला काही माहिती नाही अजून। गुन्हे दाखल झाले? त्यांच्यावर 18 शिटी गुन्हे दाखल झालेच पाहिजेत। कारण की ते गल्लीमध्ये येऊन सुद्धा त्या महाराजाचा आज आम्ही गेम करणार आहे, ते महाराजा बबल्या पुढे अशी गल्लीमध्ये येऊन म्हणलं। गल्लीमध्ये येऊन त्याच्या सिटी कॅमेरामध्ये त्यांच्या गाड्या आलेल्या आहे, फुटेज आलेले आहे। आणि ज्या ठिकाणी माझ्या भावाला मारलं त्या तिथे सुद्धा फुटेज आहे। त्यांच्या हातात रॉड आहे, त्यांच्या हातात बॅट आहे, त्यांच्या हातात चाकू आहे आणि माझा भाऊ खाली पडलेला आहे आणि आजूबाजूला सर्व उभं आहे तिथं। मग इतके लोक आहे म्हणजे ते दहशत आहे का? घाबरतात का? ते पब्लिकला घाबरताय? पब्लिक तिथं तर आजूबाजूला रोड आहे, तिथं मंडी भरती, त्या लोकांना सुद्धा ते घाबरू शकत नाही। इथं जाऊन एक माणसाला मारू शकतात ते, मग बायावर बी अत्याचार करू शकतात, आमच्यावर अत्याचार करू शकतात, आमच्या घरी येऊ शकतात। आता आमची त्यांना आता हीच मागणी आहे, ते 4 अटक केले, जे 15 ते 16 जण बाहेर फिरताय त्यांना तुरंत अटक करावं। कारण की आज 21 ते 22 दिवस झाले माझ्या भावाला होऊन, ते बाकीचे आरोपी फिरताय। मग आता हे 15 ते समजा 21 दिवसामध्ये, त्याच्यामध्ये 4 तर पहिल्या दिवसापासून अटक आहे। मग आतापर्यंत या 21 दिवसामध्ये त्याच्यामध्ये नाही काही तर 5 जण तरी अटक व्हायला पाहिजे होते। ते फरारी झाले, पळून गेले काही, पण तरी इथले जण अटक व्हायला आजपर्यंत नाव टाकलं तुम्ही एफआयआर मध्ये? हो, ते म्हणजे सिटी कॅमेरामध्ये आलेले ते फुटेज मध्ये आहेत। ते गाड्या 3 गाड्या स्वतः घरासमोर आले, ते फुटेज सुद्धा पोलीस लोकांनी घेऊन गेलेले आहे। त्याच्यामध्ये 3 जण एका गाड्यावर बसलेले होते, ते फुटेज मध्ये आलेले आहेत। मग ते फुटेज मध्ये आले, त्यांचं आम्हाला नाव तर माहिती नाही, पण आता पोलीस कर्मचाऱ्याचं काम आहे ते पाहायचं आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। आमचं हे म्हणणे, जर फाशी शिक्षा नाही झाली तर आम्ही इथून उठणार नाही। कारण की आमचा आधार तो आमचा भाऊ नाही, आमचा बाप होता। आमचे आई वडील
आज भाड्याचे रूम मध्ये राहतात, त्यांना काय करायचं? त्यांचा पाठिंबाच त्याने नाही घेतला. भांडणं झाले, हात पाय मोडतात, भांडणं करतात, अशी जीवाशी मारतात का? भांडणं असले 6 महिन्याचे, वर्षाचे, 10 वर्ष, जीवाशी मारायची कायदा आहे का? जीवाशी मारून टाकलं त्याने.